देवघरात या मूर्त्या चुकूनही ठेवू नका, नाहीतर भयंकर देवदोष लागतो. प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच. या देवघरात सर्व देवतांचे फोटो ठेवलेले असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितले गेले आहे. या नियमांचे पालन केले पाहिजे. देवघरात देवपूजा करताना या 6 गोष्टी अजिबात ठेवू नये. या गोष्टी ठेवल्याने तर देव कोपतोच असे मानले जाते. तुमच्या घरीही देवघर असेल तर ही कहाणी, ही कथा वाचाच. कदाचित चुकून तुम्हीही चूक करत नाही ना? तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकांस पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये. देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तस्बिरी असाव्यात. 2. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्यरत नाही त्याच देवतेची मूर्ती किंवा फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. 3. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नये. देवघरात लोक हे शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असे शिवपुराणात सांगितले गेले आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. 4. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव घरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरीही ते विसर्जनच करावेत, नाहीतर पूजकांचीही वंशबुडी होते. अनेक संकटांना सामोरे जावे लागते. 5. देव्हाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होते, कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते. 6. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. 7. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय, अतिउदास राहते. 8. देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत, शिवाय त्या मुंज्यास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. 9. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. 10. देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. तो यम असून अति उग्र कडक आहे. 11. देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवतेची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पीराची अगर पीराच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही. 12. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. 13. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात. 14. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. 15. देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न छिद्र पडलेली असू नयेत. आयुधे हलत असलेली, चीर गेलेली, विद्रूप झालेली, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारी देव नसावेत. असे देव ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्त्या स्थापन कराव्यात. 16. बक्षीस मिळालेले सापडलेले देवघरात पूजू नयेत. आसरा देखील देवघरात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. 17. पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. तांदळाला शुद्ध धान्य
मानलं जातं. देवपूजेत फुलांची कमी पूर्ण करतात, पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत. त्याला अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरातील तुटलेले तांदूळ असतील तर ते आजच काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.